वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे असं कळतंय। मुख्यमंत्री पदासाठी तीनही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी होईल अशीही माहिती आहे आणि त्यानंतर तिघेही दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आपण पाहतोय वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोनही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे आणि मुख्यमंत्री पदासंदर्भात तीनही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे असं दिसतंय। त्यानंतर तिघेही दिल्लीला जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। थोड्याच वेळात वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये काय नेमका निर्णय होतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। उद्या सत्ता स्थापन झाली पाहिजे, मुख्यमंत्री पदासंदर्भात उद्या निर्णय झाला पाहिजे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे तिन्ही नेते, महत्त्वाचे नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। मात्र त्या अगोदर त्यांची जी बैठक होतीये त्या बैठकीमध्ये नेमकं तिघांमध्ये काय चर्चा होते, काय ठरतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचे सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। सध्याची महत्त्वाची अपडेट आपल्या हाती येते आहे। वर्षावर मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होतीये। अधिकची माहिती घेऊत आमचे प्रतिनिधी निखिल आपल्यासोबत आहेत। निखिल, कधीपर्यंत ही बैठक होतीये? कारण की मुख्यमंत्री पदासंदर्भात ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तो महत्त्वाचा मुद्दा, त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर दिल्लीला सुद्धा जातील असंही कळतंय। नक्की सध्या थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबतच अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। पाहायचं झालं तर आजची बैठक आहे ती कोणत्या मुद्द्यांवरतून घेऊन ही होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी आलेले होते त्याच्यानंतरच देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी येणार होते। परंतु आता या संपूर्ण बैठकीनंतर हे तिघही आहेत ते दिल्लीला जाण्याची देखील शक्यता आहे। दिल्लीला जाऊन केंद्रीय पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याशी बोलून या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तो देखील या ठिकाणी ठरू शकतो। त्यामुळे दिल्लीमधील बैठकीसाठी कोणते महत्त्वाचे मुद्दे हे मांडायचे त्यासाठी पूर्व तयारी या ठिकाणी तीनही नेत्यांमध्ये होऊ शकते आणि तीनही नेत्यांमध्ये जाऊन प्रामुख्याने मुद्दे मांडून त्यानंतर केंद्रीय नेतृत्व याच्यावरती काय बोलतायत आणि केंद्रीय नेतृत्वाकडून नक्की ह्या संपूर्णपणे मुख्यमंत्री पदासाठी कुठली चाचपणी आहे ती केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु तत्पूर्वी वर्षा निवासस्थानी तिघांच्याही उपस्थितीमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक आहे ती आता पार पडणार आहे। श्रद्धा, निश्चित निखिल, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।